हाय हॅलो नमस्कार, मी आहे शीतल. स्वागत करते आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे आपण पावसाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला आज 7 स्टेप्स सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. टिप्स नंबर 1. आता टिप्स नंबर 1 मध्ये आपल्याला दिवसातून 2दा चेहरा धुणं फार गरजेचं आहे. कारण की पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटीच्या कारणामुळे आपल्या चेहऱ्यावरती ऑइल प्रोड्यूस होत असतं किंवा आपल्याला घाम येत असतो. त्यामुळे कमीत कमी आपल्याला एखादा जेंटल क्लिन्झर किंवा जेंटल फेस वॉशने तुम्ही आपला चेहरा क्लीन्स करू शकता. तुम्ही मॉर्निंग आणि इव्हिनिंग असं 2 वेळेस तरी आपल्याला चेहरा क्लीन्स करणं गरजेचंच आहे. आणि टिप्स नंबर 2. आता टिप्स नंबर 2 मध्ये आपल्याला आठवड्यातून एकदा तरी चेहऱ्याला एक्सफोलिएट करणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही एखादा माइल्ड स्क्रबने चेहऱ्याला स्क्रब करू शकता, जेणेकरून आपली स्किन जी आहे ती रिफ्रेश होण्यास मदत होते. टिप्स नंबर 3. आता तिसऱ्या स्टेपमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला मॉइश्चरायझिंग यूज करायचं आहे. आता मॉइश्चरायझरमध्ये तुम्ही वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरू शकतात. त्यामध्ये कमीत कमी हे 3 इन्ग्रेडियंट तरी असावे. म्हणजे बघायला गेलं तर त्यामध्ये नायासिनेमाइड असलं पाहिजे, ग्लिसरीन असलं पाहिजे आणि हायड्रोनिक ॲसिड असलं पाहिजे. हे 3 इन्ग्रेडियंट्स असणारे प्रोडक्ट आपण पावसाळ्यामध्ये स्किनसाठी वापरू शकतो, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर कुठलाही हेवीनेस जाणवणार नाही किंवा जे क्लॉक स्पोर असतात त्यांना देखील ते मदत करणार आहे. टिप्स नंबर 4. आता टिप्स नंबर 4 मध्ये आपल्याला बॅलन्स न्यूट्रिशन आणि वॉटर हे आपल्याला दोघांचं कॉम्बिनेशन ठेवायचं आहे. दिवसभरात कमीत कमी आपल्याला 2 लिटर पाणी प्यायचंच आहे. आणि जेणेकरून आपल्याला जो पण डाएट आपण फॉलो करणार आहे त्यामध्ये कमीत कमी बॅलन्स न्यूट्रिशन असणं फार गरजेचं आहे. ते पण आपल्या स्किनसाठी खूप फायद्याचं असतं. त्यामुळे आपल्याला 4थ्या स्टेपमध्ये हे फॉलो करायचंच आहे. टिप्स नंबर 5. आता टिप्स नंबर 5 मध्ये आपल्याला सनस्क्रीन वापरायचं आहे. जरी पावसाळ्यात जास्त ऊन पडत नसलं तरी पण ढगाळ वातावरणामुळे जे आपले सूर्यकिरणांचे UV रेज जे असतात, जे पेनेट्रेट होत असतात आणि ते आपल्या डायरेक्ट स्किनला डॅमेज करतात. त्यामुळे आपल्याला कमीत कमी SPF 30 असलेलं सनस्क्रीन जरूर वापरायचं आहे. त्यामुळे आपल्या स्किनला आपल्याला प्रोटेक्ट करण्यास देखील मदत होते. कमीत कमी SPF 30 असलेलं तुम्ही सनस्क्रीन जरूर वापरा. टिप्स नंबर 6. आता टिप्स नंबर 6 मध्ये बघायला गेलं तर आपल्याला मेकअप करताना एकदम मिनिमल किंवा एकदम लाईट मेकअप करायचा आहे. कारण की आपण जर हेवी मेकअप जर केला तर आपल्याला घामामुळे चेहऱ्यावर ब्रेकआउट येऊ शकतात किंवा आपला जो पण मेकअप असेल तो मेल्ट होतो. त्यामुळे आपण एकदम लाईट वेट मेकअप फॉलो करायचा आहे, जेणेकरून आपण त्यामध्ये BB क्रीम, CC क्रीम असे प्रोडक्ट वापरून एकदम लाईट वेट मेकअप करू शकतो. लिप बामसाठी पण आपण टिंटेड लिप बाम वापरायचा आहे, जेणेकरून आपला चेहरा पण चांगला राहील आणि आपले म्हणजे जे काही आपल्याला ह्युमिडिटीमुळे अति घाम वगैरे येणार आहे पावसाळ्यामध्ये त्याच्यापासून आपल्याला बचाव पण होतो. टिप्स नंबर 7. आता टिप्स नंबर 7 मध्ये आपण मास्क वापरणार आहेत. आता मास्कमध्ये तुम्ही घरगुती पण कुठलाही मास्क बनवून लावू शकता किंवा तुम्हाला जे शीट मास्क बाजारात येतात रेग्युलर आपले ते पण तुम्ही घेऊ शकतात. पण जेणेकरून घरचं जर वापरणार असेल तर त्यामध्ये कमीत कमी आपल्याकडे टर्मरिक असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही ॲलोवेरा वापरू शकता. त्यामध्ये तुम्ही चंदन वापरू शकता, मुलतानी मिट्टी वापरू शकता किंवा कुकुंबरचं पण तुम्ही त्यामध्ये मास्क लावू शकता. कारण की हे जेवढे पण घटक आहेत तेवढे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगलपासून आपलं प्रोटेक्ट करतं. त्यामुळे कमीत कमी जर तुम्ही घरचं प्रोडक्ट वापरणार असाल तर हे 5 प्रोडक्ट त्यामध्ये असलंच पाहिजे. आणि तुम्ही जर बाजारातून आणून जर वापरणार असाल किंवा तुम्ही जर रेडी घेणार असाल तर त्यामध्ये तुम्ही शीट मास्क जे येतात ते तुम्ही डायरेक्टली वापरू शकतात. आणि नंबर 8 मध्ये आपल्या स्किनसाठी आपण आपली जे स्किनचे आपण हायजीन मेंटेन करणार आहोत किंवा जे पण फंगलपासून आपल्याला प्रिव्हेन्शन होतं ते आपण करणार आहोत. त्यामध्ये आता तुम्ही जर पावसात गेले, बाहेरून ओले होऊन आले तर तुम्ही लगेच कपडे चेंज करणं फार गरजेचं असतं आणि आपलं जे पण असेल बॉडी तुम्ही ड्राय करू शकतात किंवा त्यामध्ये तुम्ही अँटीफंगल जे पावडर येतात ते पण त्यामध्ये यूज करायचे, जेणेकरून आपण अँटीबॅक्टेरियल याच्यापासून किंवा अँटीफंगलपासून आपल्याला प्रिव्हेन्शन मिळेल. अशा ह्या ज्या 8 स्टेप आहेत ते तुम्हाला फॉलो करायच्याच आहेत. अशा मी तुमच्याबरोबर 8 स्टेप सांगितल्या आहेत पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी. तर तुम्ही नक्की ह्या 8 टिप्स फॉलो करा, जेणेकरून आपल्या त्वचेची आपण चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.